श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, या पृथ्वीवर असा कोणीही नाही की ज्याला समस्या दुःख नाही. आव्हान जीवनाचा एक भाग आहे. फक्त एक मृत व्यक्ती आहे ज्याला कोणतीही आव्हाने नाहीत. तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने इमॅजिन करता त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो. म्हणून स्वतःला सुंदर आणि एक चांगली व्यक्ती, आनंदी व्यक्ती तुम्ही इमॅजिन करा आणि तुमच्या आयुष्यात भगवंत आहे याची तुम्ही भगवंतांना आभार माना आणि तुम्ही होय देवा असे टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. लोकांना बोलू द्या. तुमच्याबद्दल ते काय बोलतात त्यांच्यावर तुम्ही विचार करू नका. काही लोक दुःखी असतात. ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलून जातात. वाजवीत लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात, समाधानी ठेवतात. जे लोक तुमचे थट्टा करतात किंवा तुमच्या आव्हानानुसार हसतात त्यांच्या अजिबात तुम्ही मैत्री करू नका. आज तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात असाल तरीही हार मानू नका, कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे हे लक्षात ठेवा. भगवंताचे आभार माना, प्रार्थना करा. प्रार्थना एक उत्प्रेरक आहे जी तुमचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी वेग धरू शकते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भगवंतांचे नामस्मरण जरी केले तर तुमच्या आयुष्यात काहीही कमी राहणार नाही. भगवंत सर्व काही तुम्हाला न मागता सुद्धा तुमच्या आयुष्यात तो देत असतो. विश्वास असेल तर हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. कितीही वाईट परिस्थिती असेल, कितीही मोठे संकट असेल तरी तुम्ही पत्करले तर तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होणार नाहीत. इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका कधीच तुम्ही बदलवू नका, कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही. तुमचा आयुष्य खूप छान असेल, चांगलं आहे, त्यामुळे ते भरभरून जगा. दुसऱ्यांचा विचार करणे सोडून द्या. आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टी तोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाहीत जोपर्यंत आपण त्या गोष्टी करणे थांबवत नाही. प्रत्येकाला प्रत्येक वेळी अवलंबले राहणे हे जर आपल्याला खरे माहीत असेल आणि तरीसुद्धा त्यावर कोणी खोटं बोलत असेल तर आपल्याला हसू येतं आणि अशा खोटे लोकांपासून दूर राहा. तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही कष्ट करत नसाल तर जे गमावले आहे त्यासाठी वाईट वाटून घेण्याचा आणि रडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमचा अपमान करणं हे कोणालाही सोयीस्कर होईल अशी तुमची वागणूक चुकूनही ठेवू नका. कोणी येईल आणि टपली मारून जाईल असं तुम्ही राहू नका. समोरच्याचे ऐकायचं आहे तेच बोलत बसू नका, कारण तुम्हाला जे बोलायचे आहे ते सांगायचं आहे. समोरच्याला ऐकण्याची सवय होऊ द्या. नेहमी तुम्ही संयम ठेवा. तर जेव्हा तुम्ही खूप अतिउत्साहात असतात आणि तरीही तुम्ही शांत राहणार आणि स्वतःला समजून घेणं निवडता, तोच असतो खरा संयम. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे लोक आपल्याला तेच प्रेम देतील जे आपल्याला हवंय यावर विश्वास ठेवणे. लोकांकडून आनंदाची अपेक्षा तुम्ही सोडून द्या. लोकांसाठी जगणे तुम्ही सोडून द्या. पुष्कळदा काही नाती झालं आपण, परंतु खरंच अशा वेळेस आपण आपला ट्रेस ओळखायला हवा, आपलं दुःख ओळखायला हवं. त्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाईट वाटायला लागते. तिची कोणतीच गोष्ट आपल्याला पटत नाही, आपल्याला आवडत नाही. लोकांकडे लक्ष देणे सोडून द्या. अक्षरशः त्या व्यक्तींच्या वागण्याने मनात संतापाची लाट उसळते. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे सुद्धा आपल्याला राग यायला लागतो. आपल्यासाठी जगा. स्वतःला इतकं बदला की दुनिया आपल्याला नावं ठेवणारे लोक पाहत राहतील. कोण नाही कोणाचं म्हणून कोणी थांबत नाही आपल्याला जगण्यासाठी आणि कोण असेल कुणाच
म्हणून कोणाचेही मरण हे लांबत नाही. त्यामुळे लोकांवरती विश्वास ठेवणे, लोकांसाठी जगणे सोडून द्या. प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळ आधी समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर नाही तर वेळ निघून गेल्यावर समजते. त्यासाठी आपल्याला आयुष्यातील असलेली अशी अनमोल माणसे तुम्ही जपून ठेवा. देवाच्या रूपात ही माणसं आपल्या आयुष्यात येतात. त्यांना आपलं कायम जपायला पाहिजे. एकदा का आपल्या आयुष्यातून अशी माणसे निघून गेली तर परत कधीही ती येत नाहीत. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कधी कधी मजबूत हाताने पकडलेली बोट सुद्धा कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभावली जातात. मनापासून कोणतीही नाते टिका. राग जास्त अशाच लोकांना येतो जे मनातील व्यथा दुसऱ्यांना सांगू शकत नाही. ज्या माणसांचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो, दुःखी होतो, खरं तर तीच माणसे आपल्या नावाआधी भाकरी जास्त खाऊन आराम देतात. त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन देता जरी नाही आलं समोरच्याला तरी निदान आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या शहाणपण अति शहाण्या लोकांसमोर न पाजणं यातच खरं शहाणपण. कारण समोरची व्यक्ती आहेच मूर्ख तर त्याला शहाणपण शिकवण्याची आपली गरजच नाही. मूर्खांशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही. मूर्खांवर विजय मिळवण्याचा एकच उपाय तो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे. जसे की ओम दुर्लक्षय नमः या मंत्राचं आपण पठण करा. सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आपल्याला नेहमी असंच वाटतं की इतरांचं आयुष्य आपल्यापेक्षा खूप चांगलं आहे. पण इथे आपण हे विसरतो की इतरांसाठी आपण तेव्हाच चांगले ज्या व्यक्तीचा हेतू नेहमी चांगला होत असतो. त्यांचं नशीब कधीही वाईट असू शकत नाही. त्यामुळे चांगले विचार ठेवा, सकारात्मक राहा, पॉझिटिव्हिटी राहा आणि पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा. सहमत असाल तर जय जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. पतंग आणि आयुष्यात एकच सारखे पण उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत. एकटा माणूस हा कधीच एकटा नसतो. त्याच्याबरोबर खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक सहनशीलता, एक स्मित हास्य. कारण हास्य त्यांच्यात दिसू देत नाही. सहनशीलता, प्रसन्नता, स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्तीच्या लोकांना आवडत नाही. त्यांचं लोकांना स्पष्ट बोलून दिशाभूल करण्याच्या व्यक्ती खूप जास्त आवडतात. त्यातले तुम्ही बनवू नका. आयुष्य हे खूप सुंदर आहे. आनंदाने भरभरून जगा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात ठेव, तुम्ही कष्ट आता तुमचे लवकर संपणार आहे. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी नको करूस, मी आहे तुझ्या पाठीशी आणि मी आहे फक्त तुझं मार्ग चालत राहा पुढे. जर तू जिंकलास तर खरा ठरशील. स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.